विद्यार्थ्यांना बॅलन्स डाएट कसं काय दिलं जाईल याकडे सगळ्यांनी आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपल्या मुलांना सुद्धा आपल्या घरी जेव्हा आपण देतो आहे तेव्हा बॅलन्स डाएट द्यावं, ही एक महत्वाची अशी आणि कळकळीची अपेक्षा माननीय आपल्या तुकाराम मुंडे साहेब यांनी आपल्याकडे आयुक्त यांनी हे केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 6 ठिकाणी VC झालेले आहेत आणि 2 ठिकाणी आज होतात ते ऑफलाईन आणि आपल्या 3 तालुक्याच्या ऑनलाईन होतात ते. याचं पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला याच्यामध्ये या VC मध्ये केलं जाणारच आहे. पण त्याचबरोबर काही मार्गदर्शक तत्वे हे मुख्याध्यापकांनी पाळायची आहे. आवाज येतोय ना? एकाने सांगा येस किंवा नो. येस. तत्वे आहेत आणि ह्या मार्गदर्शक तत्वानुसार तुम्हाला आणि मला काम करायचं आहे. बीड जिल्हा असा आहे, यासाठी आपण सर्वप्रथम सर्वजणांनी किचन शेड जे आहे हे किचन शेड आपण सर्वजण बघतो आहे. 1-2 मिनिटं थांबा. किचन शेडच्या संदर्भामध्ये स्वच्छता बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी आपण व्हिजिट देतो किंवा आपण बघतो तांदूळ हे आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले असतात, पोतेचे पोते तसे असतात आणि ज्या वेळेस आपल्याला ते शिजवायचे असतात तेव्हा आपण घेतो, मग नंतर काही वेगवेगळ्या गोष्टी होतात. तिखट मीठ आपण ज्या ठिकाणी ठेवतो आहे यांचे जे पॅकेट्स असतात हे पूर्वीचे पॅकेज जशा तसेच राहतात, नवीन पॅकेज वापरले जातात आणि नंतर मात्र तेच ते जुने वापरले जातात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हानी होत असते. या बाबतीमध्ये सर्वांनी काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना बॅलन्स डाएट कसं दिलं जाईल. विद्यार्थ्यांना आज आपण बघतोय कुरकुरे चॉकलेट्स बसा तुम्ही 2 मिनिटं. कुरकुरे चॉकलेट्स यांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि शाळेच्या आवारामध्ये सुद्धा अशा प्रकारचे दुकानं असतात आणि ह्या दुकानामध्ये विद्यार्थी दुपारच्या सुट्टीमध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सुद्धा आपल्याला 50 मीटर पर्यंत आपल्या ह्याच्यामध्ये कोणत्याही अशा प्रकारचं खाद्यपदार्थ विकले जाणार नाही याचं एक पत्र तुम्हाला द्यायचं आहे, ज्याच्यावर तुमचे सरपंच असतील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष असतील, ग्रामसेवक आहे आणि तुम्ही स्वतः या सर्वांची सही पाहिजे. आपलं जे प्रत्येक शाळेमधल्या आपलं स्वच्छतागृह नीट पाहिजे. त्याचप्रमाणे आपण जे मुलांना खाऊ घालतो त्या ताटल्या अगदी व्यवस्थित असल्या पाहिजे. त्याचप्रमाणे येणारा माल हा माल येतो तेव्हा मला एक सांगावंसं वाटतं की जो माल जेवढा लागतो तेवढाच तुम्ही घ्यायला पाहिजे. जास्तीचा माल उतरवून घेता मग तो तसाच पडतो. नवीन आलेल्या थप्प्या तशाच पडतात. मग तो जो माल असतो तो कधीतरी काढला जातो आणि मग जर समजा विद्यार्थ्यांना एखाद्या वेळेस अनाहूतपणे काही विषबाध झाली तर मग सर्वपणे त्याचं खापर हे आपल्या यंत्रणेवर मोडत असतं. त्यामुळे ह्या सर्वांनी या बाबतीमध्ये काळजी घ्यायची. शालेय पोषण आहार जो देतो आहे हा शालेय पोषण आहार अगदी चांगल्या प्रतीचा आपल्याला द्यायचा आहे. बॅलन्स डाएट आपल्याला द्यायचा आहे आणि या बाबतीमध्ये पुढची सर्व सूत्रे मी FDA कडे सोपवते. FDA तुमचं मार्गदर्शन सुरू. यस. तत्पूर्वी सगळ्या लेक्स कार्यालयाच्या वतीने छोटीशी सूचना आहे. पुढील गाईडलाईन्स कराव्यात. ओके, थँक्यू सर. आवाज येतोय माझा सगळ्यांना? यस, आवाज येतोय सर. छान. ओके. सर्वांना शुभ दुपार. आशा करतो की सर्वांचं जेवण झालं असेल व्यवस्थित. दुपारचं जेवण सगळ्यांनी पोटभर जेवलं असेल. नाही झालंय. ओके. तर वेळेवर जेवण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ते जेवण सुरक्षित, सकस आणि संतुलित असणं अपेक्षित आहे. त्याच अनुषंगे आपण आज जे बघतोय बोलायचं असेल आदेशानुसार आपल्याला शालेय मुलांसाठी सुरक्षित अन्न व संतुलित आहार विनिमय 2020 यानुसार आपण या बैठकीचं आयोजित केलंय. त्यासाठी मी सर्वप्रथम शिक्षण विभागाला धन्यवाद व्यक्त करतो की एक छान प्रकारे बैठकीचं VC द्वारे आयोजन केलं आहे. या उद्देश हॅलो. ओके सर, आवाज. सोबतच अन्न सुरक्षा अधिकारी म्हणजे मी ज्या पदावर आता सध्या कार्यरत आहोत त्या पदाची काय भूमिका व जबाबदारी आहोत
त्यानुसार सहाय्यक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी म्हणजे आज जे डेझिग्नेटेड ऑफिसर किंवा असिस्टंट कमिशनर म्हणून काम करतात जिल्हा लेवलवर, त्यांची काय जबाबदारी आहे. आणि सोबतच जे उपक्रम राबवले जातात त्यानुसार इट राईट स्कूल म्हणून उपक्रम आहेत आपल्याकडे. या प्रकारचा उपक्रम या सर्वांच्या याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत. सोबतच पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये जनजागृती सुद्धा या माध्यमातून आपल्याला आणायची आहे. पारित झाले आहेत ते कुणाकुणाला लागू होतं. तर महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांना हे लागू राहील, ज्या की अनुदानित आहेत किंवा विना अनुदानित खाजगी शाळा आहेत. सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा असतील. सोबतच निवासी शाळा व राज्य मंडळ, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याशी ज्या संलग्नता आहे, अफिलिएटेड जेवढ्या शाळा असतील, एकंदरीत जर बघितलं तर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शाळांना हा आदेश लागू राहील. सोबतच हा आदेश सर्व अन्न व्यावसायिक चालक, कॅन्टीन चालक, सेवा पुरवठादार असेल, वसतिगृह चालक, तसेच शाळातील परिसरामध्ये जवळ विद्यार्थ्यांना अन्न पुरवणारी कोणती व्यक्ती असो किंवा संस्था असो, या सर्वांना हा आदेश जो आहे तो लागू असणार आहे. आणि यानुसार कोणतेही शाळा व्यवस्थापन किंवा अन्य व्यवसाय चालक या आदेशातून सूट असल्याचा दावा करू शकणार नाहीत. एकंदरीत या आदेशाची व्याप्ती जर बघितली तर महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांना लागू होणार आहेत. शाळा परिसरामध्ये जेवढे व्यवसाय चालक असणार आहेत, कॅन्टीन चालक असेल किंवा ज्यांचं किचन असतील, वसतिगृह, स्वयंपाकगृह असतील किंवा इतर कोणत्या सेवा पुरवणाऱ्या, खाद्य सेवा पुरवणाऱ्या ज्या सगळ्या संस्था वगैरे सगळ्या असतील किंवा कोणीही व्यक्ती असेल, यामधून कोणीही हे लागू होत नाही, याची सूट कोणालाच देण्यात आलेली नाही. या सर्वांना हे लागू होणार आहेत. ओके, यापुढे आपण बघणार आहोत पोषण विषयक मानके आणि त्याविषयी आपल्याला अनिवार्य पालन कोणत्या कोणत्या गोष्टीचं करायचं आहे. त्यानुसार शाळा प्राधिकरणाने शालेय विनिमयाच्या नियम 4.2 व 4.3 अन्वय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून येणारे सर्व अन्न खालील आवश्यकतेचे पालन करत असल्याची खात्री करायची. तर हे जे समोरचे जे मुद्दे आहेत की राष्ट्रीय मार्गदर्शन तत्वाचे पालन, संतुलित व पौष्टिक आहार व मार्गदर्शनाचे पालन, या गोष्टी माझ्यापेक्षाही आपणा सर्वांना चांगल्या माहिती आहेत, कारण की ह्या पोषण विषयक आहेत. आपल्या ज्या 2 महत्वाच्या ज्या योजना अंतर्गत आपल्याला शालेय पोषण आहारमध्ये हा सर्व गोष्टींचं वाटप होतं किंवा आपण ते पुरवठा करत असतो. या सर्व गोष्टी माझ्यापेक्षाही तुम्हाला सर्वांना जास्त माहिती असणार आहे की यासाठी वयोगटानुसार राष्ट्रीय जे भारतीय आहार विषयक मार्गदर्शन तत्वे आहेत त्याचे मार्गदर्शकाचं पालन करायचं आपल्याला. त्यानुसार भोजन सूचीमध्ये आपल्याकडे ठरवून दिलेले सूची आहेत, त्या सूचीनुसार अन्नपदार्थ त्यांना वाटप करायचे आहेत किंवा त्यांना द्यायचे आहेत. ते कसं त्याच्यामध्ये दोन्ही म्हणजे मायक्रो आणि मायक्रो दोन्ही पोषक तत्वे असले पाहिजेत. विटॅमिन्स असतील, सगळे आयोडीन असतील किंवा फोलिक ऍसिड वगैरे असतील, या सर्वांचा पुरवठा आपल्याला कसा करता येईल ज्याने की सर्व आहार हा पोषक, पूरक आणि सकस होईल. त्यानंतर पौष्टिक अन्न पदार्थाचा समावेश आपल्याला शालेय पोषण आहारामध्ये कसा करता येईल की शालेय कॅन्टीन, वसतिगृहामध्ये कसं करता येईल. पौष्टिक अन्न पदार्थामध्ये फळे, भाजीपाला, संपूर्ण धान्य, कडधान्य, दुग्धजन्य पदार्थ व स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारे पौष्टिक अन्न पदार्थ, ऋतूनुसार किंवा सीझनल जे आपल्याला फ्रुट्स, व्हेजिटेबल्स वगैरे ज्या उपलब्ध होतील त्यांचा वापर करून आपण जे शाळेय वाटपामध्ये जे अन्न पदार्थ आहेत ते अजून पौष्टिक कसे करू शकतो याचा या सर्वांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सोबतच अत्यंत महत्वाचा जो विषय आहे की 5 क्रमांकाचा HFSS, याच्यामध्ये जो H आहे तो हाय शब्दासाठी स्टँड आहे, तर F हा फॅट साठी आहे, S हा शुगर साठी आणि S हा साल्ट साठी. तर जे अन्न पदार्थ हाय इन फॅट, शुगर आणि साल्ट आहेत त्या अन्न पदार्थावर शालेय परिसरामध्ये 20 म्हणजे शाळेय परिसराच्या गेट पासनं कोणत्याही दिशेला 20 मीटरच्या अंतरापर्यंत आपण या सर्व पदार्थावर बंदी घातलेली आहे. जे की जास्त फॅट असले, ज्यामध्ये जास्त फॅट आहेत, जास्त शुगर आहेत, जास्त साल्ट आहेत, यामध्ये कोणते कोणते पदार्थ वगैरे येतात याची सूची आपण पुढच्या स्लाइडमध्ये घेतलेली आहेत, आपण ते पुढे बघणारच आहोत. त्यासोबतच आपल्याला जो 6वा पॉईंट आहे, सुरक्षित पिण्याचे पाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर दिली आहे. ह्या सुरक्षित पिण्याचे जे पाणी आहेत याची नियमित
एक तर ते मानकानुसार असलं पाहिजे, ते पिण्यायोग्य असलं पाहिजेत आणि याची नियमित तपासणी सुद्धा आपण विविध प्रयोगशाळा यांच्याकडून करून घेतली पाहिजेत. आता यामध्ये जे अगोदर आपण बघितलं होतं रेग्युलेशन 4.3 व रेग्युलेशन 6.7 अंतर्गत ज्या अनुसूची आहेत त्या ओके, आवाज येतो सर. ओके, सॉरी, माफ करा, जरा टेक्निकल ग्लिच आपण फेस करतोय. येस सर. चलो कंटिन्यू. म्हणून सर पीपीटी शेअर करा. जस्ट एक सेकंड, पीपीटी शेअर करतो मी. विजिबल आहे पीपीटी? येस सर. हा, त्याला हे करा, साईज शो. हो, चालेल, दिसतंय? ओके, कंटिन्यू. ओके. ओके. मला वाटतं आपण इथे होतो. शाळा प्राधिकरणाची भूमिका व जबाबदारी काय, ही अतिशय महत्वाची स्लाइड आहे आपल्या दृष्टिकोनातून, की आपल्याला याच्यामध्ये काय काय जबाबदारी व उत्तरदायित्व आपलं काय असणार आहे त्या सर्वांमध्ये. तर सर्वात महत्वाचं गोष्ट जी असणार आहे ती की FSSAI परवाना आपण सर्वांनी घेतला पाहिजे. आपल्या ज्या शाळेमध्ये किचन व्यवस्था आहे त्या शाळेनं हा परवाना घेणं बंधनकारक आहे. शालेय परिसरामध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक अन्न व्यावसायिक चालकाकडे वैध परवाना किंवा नोंदणी असून जी ठळकपणे प्रदर्शित केली पाहिजे. अन्न परवाना घ्यायचा आहे, सोबतच त्याला डिस्प्लेही करायचं आहे. ज्या जागेवर तो व्यवस्थित दिसेल अशा जागी त्याला डिस्प्ले करायचं. यासाठी आपण लॅमिनेशन करून किंवा फ्रेम करून आपण त्याला किचन किंवा किचनच्या बाहेर सुरक्षित परिसरात ठिकाणी आपल्याला याला प्रदर्शित करायचं आहे. त्यानंतर दुसरा, स्वच्छता व सुरक्षा विषयक नियम. अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या शेड्यूल 4 नुसार आपल्याला ज्या स्वच्छता, हायजीन आणि सॅनिटेशन ज्या गोष्टी ठेवायच्या आहेत त्याचं पालन आपल्याला या सर्वांचं करायचं. याविषयी आपण अधिक माहिती समोरच्या स्लाइडमध्ये आपण त्यासाठी एक स्पेशल स्लाइड बनवली आहे, त्यात घेणार आहोत. आणि सोबतच शाळा प्राधिकरणाने आपला एक नोडल अधिकारी नेमायचा आहे. प्रत्येक शाळेत आरोग्य व स्वास्थ्यदूत किंवा नोडल अधिकारी नियुक्त करून त्यांना प्रशिक्षित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. चौथं की HFSS अन्न पदार्थावर बंदी. आपण यापूर्वी नेमकीच याविषयी डिस्कस केला आहे की जे शालेय परिसर आहेत की प्रवेशद्वारापासून 50 मीटर परिसरामध्ये की जे पदार्थ हाय इन फॅट, साल्ट आणि शुगर आहेत त्यांचं अन्न पदार्थांचे विक्री, वितरण, प्रदर्शन, जाहिरात किंवा मोफत विक्री किंवा मोफत दान आपण म्हणू शकतो, या सर्वांवरती बंदी घातली. सोबतच या अन्न पदार्थांची जाहिरात करण्यासही सक्ती प्रतिबंध करण्यात आलेला आहे. परिसर नियंत्रण. आता शालेय प्राधिकरणाने हे सुनिश्चित करायचं की शाळेच्या प्रवेशद्वारापासून 50 मीटरच्या परिसरामध्ये कुणीच हाय इन फॅट, साल्ट, शुगर अशा अन्न पदार्थाची विक्री व जाहिरात करणार नाही याची खात्री करणे व उल्लंघन झाल्यास अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे याची माहिती द्यायची. आपण अगोदर त्यांना एक कळवू की बाबा हे शालेय परिसरामध्ये येतं आणि त्याच्या नुसार आपण इथं हे जे स्टॉल वगैरे मांडलेत किंवा इथे याची विक्री, वितरण जे चालू आहेत किंवा याची जाहिरात जी चालू आहे ती करण्यास ह्या आदेशानुसार मनाई घालण्यात आलेली आहे. त्यानुसार आपण त्यांना समज द्यायची आहे, नोटीस देऊ शकतो, नोटीस द्यायची आहेत आणि किंवा लोकल बॉडीची आपल्याला या सर्वांमध्ये मदत घेऊन त्यांना त्या गोष्टीपासून परावृत्त करायचे आहेत. त्यानंतर जर उल्लंघन झाल्यास म्हणजे ह्या गोष्टीचं पुन्हा पुन्हा उल्लंघन जर होत असेल तर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे आपल्याला याची माहिती द्यायची आहे. अन्न सुरक्षा व शिक्षण विभाग. आवश्यकतेनुसार आपल्याला फलक प्रदर्शित करायचे आहेत. यामध्ये आपण आता 2 फलक जे पुढे आपण दिसणार आहोत. एक किचनसाठी जो आहे ज्याच्यामध्ये हायजीन आणि सॅनिटेशनची गोष्ट आपण ज्या चित्रीकरणाद्वारे सांगितले आहेत किंवा छोट्या छोट्या अक्षरामध्ये सांगितले आहे की ज्या ज्या गोष्टी स्वच्छताच्या विषयी जे आहेत त्याविषयीचे फलक जे आपल्याला आहेत किचनमध्ये लावायचे आहेत. सोबतच आपल्या शाळेच्या प्रवेशद्वारावरती पण आपल्याला फलक लावायचा आहे की या सर्व परिसरामध्ये HFSS फूडवरती बंदी आहेत. याच्यामध्ये जाहिरात, वितरण
आपण करू शकत नाहीत, अशा प्रकारचे फलक लावणं आपल्या सर्वांना अपेक्षित आहेत, बंधनकारक आहेत. सोबतच आता शालेय शिक्षण विभाग, आता आपण शाळेची जबाबदारी बघितली, शाळा प्राधिकरणाची जबाबदारी आपण बघितली, त्यानुसार आता आपण पुढे शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांची भूमिका व जबाबदारी याच्यामध्ये काय असणार आहेत ते बघणार आहोत. शालेय शिक्षण विभाग ही संस्थात्मक हमीदार राहणार आहे या सर्व गोष्टीसाठी. आपण ज्या अगोदर डिस्कस केले याची संस्थात्मक हमीदार म्हणून आपण शालेय शिक्षण विभाग काम करणार आहेत. तर आपण जो तिकडे पहिला मुद्दा डिस्कस केला की FSSAI परवाना सर्व शाळांनी घ्यायचा आहे त्यांच्या किचनसाठीचा, तर तो घेतला की नाही याची खात्री आपण शालेय शिक्षण विभागाने करणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना व शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत काम चालणारे सर्व अन्न व्यवसाय चालक किंवा शाळा ज्या असतील ज्यांना परवानाधारक किंवा नोंदणीकृत असणे गरजेचं आहे, ज्याची खात्री करायचं काम शालेय शिक्षण विभागाचं आहे. सोबतच त्यांचं देखरेख आणि निर्देश देण्याचे काम आहेत त्याच्यामध्ये जिल्हा व गट शिक्षण अधिकारी या सर्वांचं अनुपालन होत आहे की नाही, जसं की स्वच्छता, हायजीन शेड्यूल 4 नुसार आहेत किंवा सेक्शन 4(3) व 6(3) नुसार ज्या ज्या मार्गदर्शन तत्व आपल्याला सांगितले आहेत त्याचं पालन देखरेख होत नाही, ही जबाबदारी आपल्या जिल्हा व गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या याच्यानुसार याच्या अनुपालन होत आहे की नाही याची देखरेख करण्याची यांना जबाबदारी यांची भूमिका आहे. सोबतच शाळा तपासण्यांचा म्हणजे यामध्ये समावेश आहे. शाळा तपासणी, शाळा व्यवस्थापन समितीच्या कामकाजात अन्न सुरक्षा व पोषक विषयक मानकांचा अनुपालनाचा समावेश करणं होत आहे की नाही याविषयी तपासणी करण्याचं काम शिक्षण विभागाकडे देण्यात आलेलं आहे. याची जबाबदारी तिथे अधोरेखित करण्यात आलेली आहे. सोबतच आपण ज्या पद्धतीनं आज या सर्वांचं मार्गदर्शन प्रशिक्षण जे आयोजित केलेत याच प्रकारे पुढेही शिक्षक असेल, शाळा व्यवस्थापन समिती असेल किंवा मध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी अन्न औषध प्रशासनाचे समन्वय साधायचं आणि या सर्वांना या साखळीमध्ये आणून प्रशिक्षित करायचं कामही शिक्षण विभागावर दिलेला आहे. सोबतच अतिशय महत्वाचा जो मुद्दा आहे परिपत्रक व अहवाल, यामध्ये सर्व शासकीय अनुदानित शाळा दरवर्षी परिपत्रक जारी करून दरवर्षी 31 मार्च पर्यंत अन्न सुरक्षा आयुक्तांना अनुपालन अहवाल सादर करणं अपेक्षित आहे. ह्या सर्व गोष्टीचा वरती तपासणी, प्रशिक्षण, अन्न परवाना वगैरे घेतलेला आहे की नाही या सर्वांचा जो अनुपालन अहवाल आहे हा प्रत्येक वर्षी परिपत्रक काढून सर्व शाळांना त्याविषयी सूचित करायचा आहे. सोबतच याचा अहवाल, अनुपालन अहवाल मान्य आयुक्तांना सादर करायचा आहे. आता आपल्या समोर डिस्प्लेवरती जी स्लाइड दिसत आहे अतिशय सुंदर स्लाइड बनवली आहे. त्यामध्ये आपल्या अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या शेड्यूल 4 नुसार जे मुद्दे अपेक्षित आहेत ज्याचं पालन करणं गरजेचं आहे यासाठी ही स्लाइड अतिशय उपयुक्त आहेत. याचाच वापर आपण सर्व फलक म्हणूनही आपल्या किचनमध्ये करू शकतो. यामध्ये आपण जर डाव्या साईडनं जर बघितलं तर पर्सनल हायजीन विषयी आपल्याला दिसतंय यामध्ये की हँड वॉश कसा करायचा, पर्सनल क्लिनिनेस आपण कसं ठेवू शकतो, की जे स्वच्छ कपडे असतील, जे अन्न शिजवणारे जे लेडीज असतील किंवा ज्या कर्मचारी असतील त्यांचे कपडे स्वच्छ असले पाहिजेत. त्यांनी ॲप्रॉन, हेडगिअर किंवा फुटवेअर घालून त्यामध्ये काम केलं पाहिजे. किंवा जेव्हा टॉयलेट वगैरे वापरू किंवा खराब कचरा वगैरे यांना जेव्हा आपला टच वगैरे होईल तेव्हा त्यांनी साबणाने वगैरे हात स्वच्छ केले पाहिजे, जेणे की खराब किंवा अस्वच्छ हात आपले अन्न पदार्थांना लागणार नाही. अन्न पदार्थामध्ये कोणत्याही प्रकारचं क्रॉस कॉन्टॅमिनेशन आपल्याला होणार नाही. सोबतच अन्न पदार्थ शिजवताना ज्या गळ्यात साखळी, ज्वेलरी जे आपण घालतो त्या घातल्या नाही पाहिजेत. त्याचा म्हणजे अन्न पदार्थासोबत कॉन्टॅक्ट येऊ शकतो, अन्न पदार्थामध्ये त्या पडू शकतात, त्याच्यामुळं भौतिक इजा होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. सोबतच जो दुसरा स्वच्छ किचन आणि सेफ फूड म्हणून दोन नंबरचा पॉईंट दिसतोय. तर किचन मध्ये जो आपण साठवणुकीचा एरिया, स्टोरेज एरिया आणि जो डायनिंग एरिया जिथं आपण अन्न पदार्थ शिजवतो तो अतिशय स्वच्छ असणं अपेक्षित आहे. त्याची रेग्युलर स्वच्छता करणं गरजेचे आहेत. आपण जे भांडे, युटेन्सिल, इक्विपमेंट जे वापरतो तेही स्वच्छ सॅनिटाईज केलेले असणं अपेक्षित आहे. सोबतच आपण जिथे अन्न पदार्थ बनवतो त्या किचनमध्ये पुरेशी सूर्यप्रकाश
किंवा लाईट व्यवस्था असणं अपेक्षित आहे, जेणेकरून तिथे चालणारे जे पण ऑपरेशन असेल म्हणजे अन्नपदार्थ निवड करण्यापासून तर शिजवणुकीच्या पर्यंतच्या सर्व गोष्टी जर पुरेशी प्रकाश व्यवस्था असेल तर तिथं अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. त्यामुळे आपलं किचन एक तर स्वच्छ असलं पाहिजे, ते तिथं व्हेंटिलेशन एक्झॉस्ट असले पाहिजे, ज्यामुळे गरमी होणार नाही. गरमी झाली नाही तर घाम येणार नाही, आणि घाम आला नाही तर अधिक चांगल्या प्रकारे अन्न शिजवता येईल, जे की एकदम सुरक्षित असेल, ज्यामध्ये कोणताही बाहेरील घटकांचा स्पर्श नसणार आहे. सोबतच आपण जे अन्नपदार्थ आता सुरुवातीलाच मला वाटतं मॅडमने आपल्या सगळ्यांना सांगितलं की जेव्हा आपण रॉ मटेरियल घेतोय तेव्हा ते आपल्याला जे हवंय तेवढ्या प्रमाणात जर घेतलं तर त्याची आपल्याकडे ते पडून राहणार नाही, आणि त्याचा उपयोग आपल्याला व्यवस्थितरित्या करता येईल. आणि नवीन जे येईल आपण तेव्हा नवीन आल्यावर पुन्हा नवीन मिळेल, या अनुषंगे आपण सर्वांनी याचंही ध्यान ठेवलं पाहिजे. आपल्या कायद्यामध्ये फिफो आणि फिफो म्हणून एक संकल्पना आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट इन फर्स्ट आउट असते. ज्या गोष्टी आपण रॉ मटेरियलच्या स्वरूपात अगोदर आणलेल्या असतात किंवा ज्या तयार असतात त्या अगोदर आणून अगोदर त्याचा उपयोग कसा करता येईल, त्यानुसार ते खराब होणार नाही, बाधित होणार नाही, एक्सपायर होणार नाही. आता आमच्याकडे ज्या कंप्लेंट रिसिव्ह होत आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त कंप्लेंट ह्या असतात की त्याच्यामध्ये अळीचा प्रादुर्भाव दिसतोय, त्याच्यामध्ये एक्सपायरी फूड्स आहेत, या सर्वांचं. त्यामुळे आपण जे रॉ मटेरियल वगैरे परचेस करतोय त्याचा एक्सपायरी डेट या सर्व बघितल्या पाहिजेत. कोणताही एक्सपायर झालेला जो कच्चा अन्नपदार्थ आहे ते याच्यामध्ये वापरला गेला नाही पाहिजे, याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. त्यानंतर साठवणुकीचे पॉईंट 4 मध्ये साठवणुकीचे जे नियम दिलेले आहेत त्याच्यामध्ये बघा तिथे फॉलो द फिफो दिलं, फर्स्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे जो अन्नपदार्थ आपण पहिले आणलेला आहे त्याचा पहिले वापर करून त्याला संपवायचा आहे. त्यानंतर जे स्टोरेज आहे आपलं ते पण क्लीन असलं पाहिजे. ते त्याच्यात जे वापरणारे कंटेनर स्टोरेजसाठी ते क्लीन असले पाहिजेत, ते कवर्ड असले पाहिजेत. सर्व अन्नपदार्थ कच्चे असो किंवा उत्पादित जे नवीन आपण बनवले आहेत ते अन्नपदार्थ झाकून ठेवण्याची व्यवस्था असणारेच कंटेनर आपण त्यासाठी वापरले पाहिजेत. त्याच्यानंतर 5वा जो आहे सेफ कुकिंग. कुकिंग सेफ करायसाठी आपल्याला जे त्याचं टेम्परेचर वगैरे आहे तर एकतर तो अन्नपदार्थ एकदम चांगल्या प्रकारे शिजवला गेला पाहिजे, ज्याचा ऑप्टिमम जेवढं त्याला टेम्परेचर पाहिजे शिजवण्यासाठी तिथपर्यंत तो शिजवला की तो सेफ होऊ शकतो. ज्याच्यामध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे याचे तर एकदम तुरळक मात्रामध्ये काही असेल तर त्या टेम्परेचर जो अटेंड करेल आपला अन्नपदार्थ शिजवताना त्याच्यानुसार त्याची तो डेड होऊन जाईल किंवा त्याची नसण्याची शक्यता जास्त आहे. त्यानुसार अन्नपदार्थ व्यवस्थितरित्या शिजवले पाहिजेत, आणि शिजवलेले अन्नपदार्थ पुन्हा वापर होणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. ते रूम टेम्परेचरला ठेवता कामा नाहीत, याच्यामुळे फूड पॉइझनिंगचा सर्वात मोठा धोका उद्भवू शकतो. तयार अन्नपदार्थ रूम टेम्परेचरला ठेवून त्याचा पुनर्वापर शक्यतो सर्वांनी टाळावा. मी ही गोष्ट पुन्हा 2 वेळा सर्वांना सांगतोय कारण की ती तेवढीच महत्वाची आहे. आणि जेव्हा आपण एखादा अन्नपदार्थ रिहीट करून पुन्हा देतोय, पुन्हा त्याला गरम करून देतोय, तेव्हा सुद्धा आपण त्याला योग्य तापमानापर्यंत गरम करणं अपेक्षित आहे. सोबतच 6वा जो पॉईंट आहे तर सेफ वॉटर. आपण याच्या अगोदरच डिस्कस केला आहे की सर्व विद्यार्थ्यांना पोर्टेबल आणि सुरक्षित वॉटर, ज्याचे की जो मानकाप्रमाणे आहेत आणि त्याचे आपण तपासणी केली आहेत असं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. सोबतच फूड हँडलिंग आणि सर्विंग. अन्नपदार्थ हाताळताना सुद्धा व वाढताना सुद्धा आपण सर्व गोष्टीचं सॅनिटेशनचं अनुपालन केलं पाहिजे. सोबतच पेस्ट कंट्रोल रेकॉर्ड. आता आपल्याकडे जे अन्नपदार्थ आपण जो शिजवतो त्या परिसरामध्ये कुठेही फ्लाईज, कॉक्रोच, रोडेंट म्हणजे माशा, झुरळ, उंदीर आणि मुंग्या वगैरे असल्या प्रकारचे जे पेस्ट आहेत यांचा कुठेही प्रादुर्भाव असता कामा नये. जर असा आपल्याला प्रादुर्भाव जाणवतोय तर त्या ठिकाणी आपण पेस्ट कंट्रोल केलं पाहिजे. पेस्ट कंट्रोल करताना एक 2 गोष्टीचं प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. ज्या वेळेस आपलं अन्नपदार्थ शिजवणे काम चालू आहे त्या वेळेस आपण पेस्ट कंट्रोल करू नये, आणि जैविक पद्धतीचे जे पेस्ट कंट्रोल उपकरण किंवा मग आपण ज्या पदार्थ आहेत जैविक पदार्थ त्यांचा वापर जर करून आपल्याला पेस्ट कंट्रोल करता आला त्या अधिक सुरक्षित होऊ शकतात. सोबतच वेस्ट मॅनेजमेंट. किचन मधून निघलेला जो खराब अन्नपदार्थ आहेत त्याचं वेस्ट मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्या किचन मध्ये खराब अन्नपदार्थ किंवा
नको असलेला अन्नपदार्थ आपण जो टाकतो त्या डस्टबिन्स खूप चांगल्या असल्या पाहिजेत. त्या पॅडल ऑपरेटेड असल्या तर अजूनच चांगल्या, पण शक्यतो पॅडल ऑपरेटेड पाहिजेत आणि त्याला लीड पाहिजे, वरनं तो कव्हर पाहिजे, ज्याने की त्या खराब अन्नपदार्थ आपण ज्या डस्टबिन मध्ये टाकल्यात त्याच्या वरच्या ज्या माशा वगैरे ज्या आहेत त्या पुन्हा आपण ज्या बनवलेल्या अन्नपदार्थ किंवा कच्च्या अन्नपदार्थ त्यावर जाऊन बसणार नाहीत आणि त्याचा प्रादुर्भाव आपल्याला कंट्रोल करता येईल. त्यामुळे ज्या डस्टबिन्स वगैरे आहेत त्याचा नियमित आपण निर्गमन केलं पाहिजे, सोबतच त्या कव्हर असल्या पाहिजेत. सोबतच आपलं फूड सेफ्टी सर्व्हिलन्स रेकॉर्ड जे आहेत आपण याच्यामध्ये अगोदर डिस्कस केलं आहे की नोडल ऑफिसर नोंदायचं आहे. हे शालेय प्राधिकरणाची जबाबदारी आपण घेतो. तर ह्या सर्व ज्या सर्व्हिलन्स आणि सुपरविजन्स आहे याचा रेकॉर्ड आपल्याला तयार करायचा आहे. सोबतच यामध्ये आपल्याला इथं जो क्लिनिंग आहेत आपण सर्व किचनची स्वच्छता वगैरे करत असतो त्याचा क्लिनिंग रेकॉर्ड तयार करता आला पाहिजे. त्याचा क्लिनिंग शेड्यूलचा आपण रेकॉर्ड केला पाहिजे. पेस्ट कंट्रोल रेकॉर्ड आहेत ज्या किचनमध्ये काम करणाऱ्या ज्या स्वयंपाकनीस आहेत किंवा मदतनीस आहेत त्यांचं मेडिकल केलेलं गरजेचं आहे. पाण्याचा रेकॉर्ड आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. पेस्ट कंट्रोल रेकॉर्ड असणं आहे. सोबतच खाली 11 पॉईंट मध्ये काय करावं किंवा काय करू नये ह्या गोष्टी इथं अधोरेखित केलेल्या आहेत. ह्या अतिशय महत्वाचं आहे की आर्टिफिशियल कलर, फ्लेवर या गोष्टी आपण वापरल्या नाही पाहिजेत. आपल्या हाताने अन्नपदार्थ आपण टच नाही केले पाहिजेत. त्यासाठी आपण हँडलिंग इक्विपमेंट जे असतील की चमचा वगैरे याचा वापर केला पाहिजे. या सर्व गोष्टी तर खाली आपल्याला दिलेल्या आहेत. तर मला अपेक्षित आहे की हा जो आपल्यासमोर बॅनर टाईप मध्ये किंवा जो फलक दिसतोय हा सर्वांनी आपण किचन मध्ये प्रदर्शित करणं अपेक्षित आहे. याचा मराठीमध्ये जर उपलब्ध झाला तर मी तोही आपल्या ग्रुपवरती पुरवण्याचा प्रयत्न करतो. पुढे जाऊयात. यामध्ये ॲफिलिएशन बोर्ड संलग्नता मंडळाची भूमिका व जबाबदारी दिलीत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, केंद्रीय माध्यमिक शिक्षण व शालेय प्रमाणपत्र परिषद तसेच इतर सर्व संलग्नता मंडळ आहेत त्यांनी काय काय याच्यामध्ये त्यांची काय भूमिका जबाबदारी आहेत ते इथे अधोरेखित करण्यात आले. तर अनिवार्य अट आहे शालेय शिक्षण विनिमयाचे अनुपालन करायचं आहे सर्वांना आणि त्याच्या नूतनीकरणासाठी अनिवार्य अट म्हणून समाविष्ट करणे. वार्षिक प्रमाणपत्र संलग्नते संबंधित कागदपत्र भाग म्हणून वार्षिक अन्न सुरक्षा अनुपालन प्रमाणपत्र अनिवार्य करणं आहे. सोबतच कारवाईचे अधिकार दिले आहेत. अन्न सुरक्षा आयुक्ताकडून विनिमय 6/4 अंतर्गत संदर्भीय करण्यात आल्यानुसार अनुपालन न करणाऱ्या शाळांना प्राधिकरणाविरुद्ध कायदेशीर सूचना जारी करणे व संलग्नता अटी घालणे व योग्य प्रमाणात संलग्नता मागे घेण्याची तातडीने कारवाई करणे या सर्वांची आपल्या अफिलिएशन बोर्डची जबाबदारी इथे नमूद करण्यात आलेली आहे. सोबतच अन्न सुरक्षा अधिकारी म्हणजे सध्या मी ज्या पदावर काम करत आहे त्यांची जबाबदारी यामध्ये अधोरेखित करण्यात आलेली आहे. यामध्ये प्राथमिक क्षेत्रीय कामकाजा बद्दल अन्न सुरक्षा अधिकारी पुढील बाबीसाठी जबाबदार राहील. पहिली बाब आहे अनिवार्य तपासणी. तर यामध्ये शैक्षणिक वर्षामध्ये सर्व शाळांची किमान 2दा अनिवार्य तपासणी करणे आहे. त्यामध्ये परवाने, स्वच्छता, प्रदर्शन फलक नोडल अधिकारी नेमलेले आहेत की नाही किंवा परिसरामध्ये प्रवेशद्वारापासून 50 मीटरच्या परिसरामध्ये कुठे हाय इन फॅट, साल्ट, शुगर याच्या केसेस अन्नपदार्थाची अनुपस्थिती किंवा उपलब्धता आहे की नाही हे तपासायची अनिवार्य तपासणी वर्षामध्ये 2दा अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांवर या अन्न सुरक्षा अधिकारी यांच्याकडे अधोरेखित केले आहेत. सोबतच अन्न नमुने संकलित करायची जबाबदारी दिली. 2 वेळा तपासणी व किमान वर्षामध्ये किमान एकदा शालेय कॅन्टीन, मध्यान्ह भोजन, स्वयंपाकगृह, टँक शॉप यामधून अन्न नमुने गोळा करून विश्लेषणासाठी घ्यायचे आहेत. सोबत परवाना विरहित चालकांवर कारवाई करायची. ज्या शालेय प्राधिकरणाने आपल्या तिथे परवाना घेतलेला नसेल त्या सर्वांवर विनापरवाना किंवा विना नोंदणी कार्यरत असलेल्या यांच्या चालकाविरुद्ध कारवाई सुरू करण्याची जबाबदारी इथे आहे. नियम भंग करणाऱ्यावर कारवाई. नियम भंग करणाऱ्या विक्रेत्यावर 50 मीटर परिसरामध्ये कारवाई करायचे आदेश दिले आहेत. ही कारवाई करून मान्य पदनिर्देशित अधिकाऱ्यांना याविषयी अधिकची माहिती देऊन त्यानुसार याची प्रतिबंधित करायची जबाबदारी
यानुसार आपल्या अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यावर दिलेली आहे. व सोबतच प्रत्येक तपासणीनंतर 7 दिवसामध्ये विविध नमुन्यातील तपासणी अहवाल सहाय्यक आयुक्त यांच्याकडे सादर करायचे आहेत. व जनजागृती सत्र आहेत. आपण ज्या प्रकारे आपण आज हा मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहोत, अतिशय सुंदर कार्यक्रम VC द्वारे आपण इथं राबवला जात आहेत. त्याचप्रमाणे शाळा प्राधिकरण, शिक्षण समित्या, पालक, विद्यार्थी या सर्वांसाठी जनजागृती सत्रे आयोजित करायची जबाबदारी दिली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यावरती नियमित वर्षातून म्हणजे आपण इथे म्हणजे आपल्या सर्वांनी खात्री करावी की वर्षातून 2 वेळा आपल्या सर्वांच्या शाळेच्या तपासण्या होणार आहेत. वर्षातून एकदा अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात येणार आहेत व सोबतच परवाना विरहित जर कोणी सापडलं त्यावर कारवाई करायचे आदेश त्यानुसार प्राप्त झालेले आहेत. सोबतच पालक व विद्यार्थी यांचा जो प्रबोधन व जागृती कार्यक्रम आहे, जो आता लेटेस्ट मध्ये आपण शेवटचा पॉईंट जो बघितला की प्रबोधन जे आपल्याला करायचं याच्यामध्ये फक्त हे अन्नपदार्थ त्या शालेय परिसरामध्ये बंदी घालून उपयोग नाहीत. या सर्वांचा आपल्याला याच्यामध्ये प्रबोधन, जागरूकता आणायचं आहे. म्हणजे हा शिक्षणाचा म्हणजे सुरक्षित अन्न पोषक अन्न जे मिळेल याची जी जबाबदारी आहे याच्याविषयी जनजागृती निर्माण करणे, याच्याविषयी शैक्षणिक मार्गदर्शन करणे याची जबाबदारी दिलेली आहे. आता ही जी समोरची स्लाइड आपल्याला डिस्प्लेवर दिसते ही अतिशय महत्वाची आहे. HFSS म्हणजे HFSS अन्नपदार्थ जे आहेत जे की हाय शुगर, फॅट आणि साल्ट मध्ये आहेत, त्याच्या 50 मीटर परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये त्यांचा समावेश नकोय आणि अन्नपदार्थांची कुठेही पुरवठा, खरेदी, हाताळणी, साठवणूक, कचरा व्यवस्थापन याच्यामध्ये कुठेही येऊ नये. म्हणजे याच्या अन्नपदार्थांची जाहिरात पासून तर मोफत वितरणापर्यंतही आपल्या परिसरामध्ये कुठेही व्हायला नकोय. आता आपण बऱ्याच वेळापासून जो बघतोय की HFSS नेमकी अन्नपदार्थ कसे आपण ओळखायचे आहेत. ज्या अन्नपदार्थामध्ये आपल्याला फॅट आणि साल्ट आणि शुगर जास्त दिसतात त्याच्यामध्ये फक्त याच्यामध्ये आपल्याला ह्या अन्नपदार्थांची ओळख होण्यासाठी ही स्लाइड आहेत. याच्यामध्ये चिप्स असेल, फ्राईज असेल, पोटॅटो फ्राईज, सरबत असेल, त्यानुसार पिझ्झा, बर्गर, म्हणजे जे जंक फूड म्हणून आपण ज्यांना अधोरेखित करतो त्या प्रकारचे जे अन्नपदार्थ आहेत या संबंधी आपल्याला सर्व याला HFSS म्हणून आपल्या शालेय परिसरामध्ये याच्यामध्ये प्रतिबंध घालायचा आहे. याच्यामध्ये जे जास्त साखरयुक्त आहेत, जास्त मीठयुक्त आहेत या सर्व अन्नपदार्थांमध्ये म्हणजे याचा जर मुख्य उद्देश जर बघितला तर याच्यामुळे हाय जर शुगर, साल्ट आणि फॅट मध्ये असेल तर सध्या तर भारत देश हा कॅपिटल झालेला आहे की डायबिटीज याचा. तर जास्त फॅटी जर आपण खाल्लं तर जास्त लठ्ठपणा वगैरे आपल्याला होऊ शकतो. साल्ट म्हणजे आपण जर जास्त मीठ जास्त कंझ्युम केलं तर त्याच्यामुळे ब्लड प्रेशरचा आपल्याला त्रास होऊ शकतो, आजार होऊ शकतो. सोबतच शुगर सारख्या अन्नपदार्थ जास्त खाल्ले तर पुन्हा आपण ते आपलं वजन वाढीसाठी याचा वजन वाढीसारखा परिणाम आपल्याला याच्यामध्ये जाणू शकतो. या स्लाइड वरून आपल्याला फक्त ह्या गोष्टी आयडेंटिफाय करायचे की आपण HFSS फूड कशा कशाला घोषित करू शकतो आणि त्यानुसार आपण याच्यावरती शालेय परिसरामध्ये बंदी घालू शकतो. समोर स्लाइड मध्ये अजून काही पदार्थ आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की ह्या सर्व पदार्थामध्ये कोल्ड्रिंक्स वगैरे आहेत. ओके. शाळांमधील विद्यार्थ्यांना ह्या HFSS अन्नपदार्थांचे वितरण, जाहिरात, विक्री आपण मागापासून ह्या सर्व गोष्टी ह्याच डिस्कस करतोय. यामध्ये मला फक्त 2 गोष्टी अधिक हायलाइट करायच्या आहेत की सर्वप्रथम पहिली आहे की ह्या अन्नपदार्थांची जाहिरात सुद्धा आपल्याला नकोय त्या परिसरामध्ये आणि सोबत मोफत विक्री नको. म्हणजे मोफत विक्री चा अर्थ जर आपण काढायला गेलो तर हा खूप मोठा अर्थ निघू शकतो. यामध्ये म्हणजे कुणाचा बर्थडे असेल किंवा कुणाचं अजून काही शुभ कार्य वगैरे असेल किंवा कुणाला आनंद साजरा करायचा असेल तर आपल्या शालेय
परिसरामध्ये येऊन याची जर विक्री जरी करत असेल तर त्यावर सुद्धा आपल्याला शालेय प्राधिकरणाने बंदी घालायची आहे, त्याला परावृत्त करायचं आहे. विद्यार्थ्यांमध्ये संतुलित आहारांचे महत्व आपल्याला या स्लाइड मधून कळतं. हे सर्व जो खटाटोप चालू आहेत की सर्व विद्यार्थ्यांना संतुलित पोषक सुरक्षित आहार मिळावा या सर्वांसाठी आपण हा आदेश वगैरे काढलेला आहे. याच्यात आपण जर आपण नक्कीच याच्यामध्ये सफल होत, याच्यामुळे आपण काय अचीव्ह करणार आहोत ह्या स्लाइड मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे की एकाग्रता व स्मरणशक्ती वाढू शकते, रोगप्रतिकारक शक्ती इम्युनिटी पॉवर याच्यामध्ये वाढते, ऊर्जा उत्साह टिकून राहतो आणि शारीरिक वाढ व विकास होतो. त्यामुळे संतुलित आहाराचं महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्याकडे खूप मोठी अशी खाद्य संस्कृती आहे की आपण सीझनल फ्रूट पासून तर आपण एवढी पारंपरिक आपल्याकडे अन्नपदार्थ आहेत ज्यामध्ये जर थंडी आली तर आपण तीळ सारखे अन्नपदार्थ खातो, स्टिंग अन्नपदार्थ जास्त खातो. या सर्वांचा आपल्याला त्या परिस्थितीमध्ये टिकून ठेवण्याचा व त्या परिस्थितीमध्ये आपली इम्युनिटी वाढवण्याचा जो त्यामागे एक ह्या उद्देश असतो. ह्या आपली एवढी मोठी खाद्य संस्कृती आहे, त्यानुसार आपल्याला संतुलित आहार विद्यार्थ्यांमध्ये कसं देता येईल या सुनिश्चित करण्यासाठी हे आदेश निर्गमित झालेले आहे. सोबतच आपला डाएट कसा असावा या हे सांगणारी ही स्लाइड आहे. त्याच्यामध्ये हा जो पिरॅमिड दाखवला आहे, या पिरॅमिडच्या अगदी शेवटी खाली जो की मोठा घेरा आहे त्याच्यामध्ये ग्रेन्स आहेत. तर जे होल ग्रेन्स आहेत तर त्याचा वापर आपल्या जेवणामध्ये मोठ्या प्रमाणात असला पाहिजे. ते अबंडंटली आपण कंझ्युम केलं पाहिजे. त्यानंतर जे व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स आहेत त्याचा वापर आपण 2 नंबरला जास्त केला पाहिजे, जो की आपण तो लिबरेटरली यूज केला पाहिजे. त्यानंतर मिल्क आणि अल्टरनेटिव्ह आहेत, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट असेल किंवा मीट, फिश, एग असे जे पदार्थ आहेत याचा वापर आपण मॉडरेटली केला पाहिजे. आणि फॅट, ऑइल, शुगर हे ज्या अन्नपदार्थामध्ये जास्त आहेत त्याचा वापर आपण स्प्रिंगली केला पाहिजे, एकदम कमी केला पाहिजे. या पिरॅमिडच्या याच्यानुसार आपले अन्नसेवन फलक होता, त्यानुसार त्यामध्ये आपण हे सर्व डिस्कस केलंय की फिफो आणि फेफो काय असतं. आधी आलेला माल आधी वापरणे किंवा आधी एक्सपायर होणारा माल आधी वापरून संपवणे. हे आपण मला वाटतं आपण हे सर्व अगोदर डिस्कस केलंय. त्यामध्ये भाज्या नाशवंत जे अन्नपदार्थ आहेत ते पिशव्यांमध्ये ठेवू नयेत किंवा थंड जागी ठेवाव्यात. जे अन्नपदार्थ जमिनीवरती ठेवण्यात, जमिनीवरून ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये मॉइश्चरचा वगैरे जो प्रॉब्लेम होऊन ते अन्नपदार्थ खराब होऊ शकतो. जमिनीपासून आणि भिंतीपासून त्याला दूर आपण जर ठेवलं तर ते आपल्याला सुरक्षित ठेवता येईल. सोबतच कीटकनाशके, जंतुनाशके किंवा स्वच्छता साधने म्हणजे डिटर्जंट पावडर वगैरे जे असतील सगळं आपण हे अन्नपदार्थापासून वेगळं ठेवलं की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप होणार नाही, त्याच्यामध्ये कॉन्टॅमिनेशन होणार नाही याचा आपण सुनिश्चित करू शकतो. हे झालं साठवणुकीच्या गोष्टी. आता ज्या स्वयंपाकी किंवा मदतनीस आहे त्यांची वैयक्तिक स्वच्छता ही तेवढीच महत्वाची आहे. त्यामध्ये त्यांनी जे ऍप्रॉन वगैरे जे घातलेले असणं अपेक्षित आहे. इथे चित्राच्या माध्यमातूनही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की काय करणं अपेक्षित आहे. की संसर्गजन्य जर आजार झालेला असेल तर त्यांना कामावर येऊ देऊ नयेत, नक्की कापलेली असावी, म्हणजे नेल पॉलिश वगैरे केलेली नसावं व स्वयंपाक करताना किंवा वाढताना घड्याळ, अंगठी, दागिने, बांगड्या या घालू नयेत. यामुळे त्यांच्यामध्ये भौतिक इजा होऊ शकते जे अन्नपदार्थ आपल्या कन्झम्पशन मध्ये जर आले तर. आणि परिसरामध्ये कुठेही तंबाखू चघळणे, धूम्रपान करणे किंवा थुंकण्यास सक्त मनाई असणे गरजेचं आहे. सोबतच आपले जे हेडगिअर म्हणजे डोके झाकलेले असावे, जेणेकरून की आपले जे केस वगैरे जे असतील ते त्याच्यामध्ये पडणार नाही आणि आपण सुरक्षित अन्न देऊ हे सुनिश्चित करू. ही एक अजून एक आपण उत्तम स्लाइड बनवली आहे ज्याच्या माध्यमातून चित्राच्या माध्यमातून आपल्याला
आरोग्याची काळजी घेताना स्वच्छ हात धुण्याची गरज आहे. यासाठी आपण जिथे बेसिन्स वगैरे गोष्टी आहेत त्याच ठिकाणी प्रतिनात्मक फलक वगैरे लावून आपण ह्या सर्व गोष्टी त्यांना दाखवू शकतो. इथे अतिशय छान पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कशा प्रकारे आपण त्यांना स्वच्छ हात धुण्याविषयी मार्गदर्शन करू शकतो. सोबतच लेबलमध्ये आपल्याला काय काय गोष्टी बघायच्या आहे की न्यूट्रिशन फॅक्ट काय, त्याच्यामध्ये जर हाय आपल्याला जे अन्नपदार्थ एच अन्नपदार्थ जे ओळखायचे आहेत ते कसे ओळखू शकतो आपण. त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट जर खूप जास्त प्रमाणात असेल तर त्याला आपण HFSS किंवा साल्ट किंवा शुगर जास्त प्रमाणात आपल्याला दिसतोय. कॅलरीजचं प्रमाण जर खूप जास्त दिसतंय आपल्याला तर त्या अन्नपदार्थ आपण याच्यामध्ये प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर बेस्ट बिफोर आणि एक्सपायरी डेट या दोन्ही गोष्टी आपण सर्वांनी याचं बघितल्या पाहिजेत. याच्याविषयी कोणती तक्रार आपल्याकडून आमच्या डिपार्टमेंटला किंवा शिक्षण विभागाला आली नाही पाहिजे. या सर्वांची दक्षता आपण सर्वांनी घेणं अपेक्षित आहे. सोबतच ह्या जी ऑर्डर होते 28/7/2026 रोजीची, त्यासोबतच आपल्याला या सर्व गोष्टींचं सुद्धा बघायचं आहे की पॅकेजिंग लेबलिंग रेग्युलेशन 2011चं आहे. सोबतच ऍडव्हर्टायझिंग क्लेम्सचं रेग्युलेशन 2018चं आहे. ह्या सर्व गोष्टीमध्ये जे रेग्युलेशन्स एकंदरीत अंतर्भूत करून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्याला काय काय अपेक्षित आहे. सोबतच आपण जे अन्नपदार्थ आपल्याकडे जो कच्चा माला स्वरूपात पोहोच झाले आहेत त्यामध्ये बॅच नंबर असेल, त्यांची पॅकिंग डेट असेल किंवा एक्सपायरी डेट असेल किंवा यूज बाय डेट असेल किंवा मॅन्युफॅक्चरचा कम्प्लीट ऍड्रेस, त्यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचा किंवा न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन आणि व्हेज नॉनव्हेज लोगो असेल किंवा फोर्टिफिकेशनचा जो लोगो आहे हे असणं इसेन्शियल आहे. ह्या गोष्टी आपण ह्या अन्नपदार्थ घेताना, तपासताना किंवा विद्यार्थ्यांना याविषयी मार्गदर्शन केलं पाहिजे.